सर, इंटिरियर डिझायनर हायर करायचं हे तर मी ठरवलं, पण मग आता मी माझं बजेट कसं डिफाईन करू त्याबद्दल थोडं सांगा ना. इंटेरियर करताना बजेट हा तुमच्या एरियावर, ओके. जसं आता तुझा फ्लॅट किती BHK आहे? 3 BHK. बरं, ओके. जसं 3 BHK आहे, 2 BHK आहे, 1 BHK आहे, यांचे एरिया हे डिफाईन वेगवेगळे होतात. आता बजेट डिफाईन करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा असतो की तुझ्या फ्लॅटसाठी लागणारा जो खर्च आहे तो 10 लाखातही इंटेरियर होऊ शकतं आणि 1 CR मध्ये पण इंटेरियर होऊ शकतं. पण हे डिफाईन कसं करायचं? तर सर्वात महत्त्वाचा विषय असतो की तुझी रिक्वायरमेंट काय आहे याची एक तू आयडियली लिस्ट बनवायची. त्या लिस्टमध्ये तुला फर्स्ट प्रायोरिटी काय आहे, सेकंड प्रायोरिटी काय आहे हे डिफाईन करायचं. सेकंडरी तुला जो काही खर्च करायचा आहे, नॉर्मली मिनिमम 1 BHK जर आपण करतो तर 7 लाख रुपये मिनिमम खर्च लागतो. 2 BHK आपण केला तर 12 ते 15 लाख रुपयात आपण पूर्ण इंटेरियर एक मिडल स्केलचं करू शकतो. आणि 3 BHK जर तू म्हणते तर 20 ते 25 लाखात एक मिडल स्केलला आपण करू शकतो. आता मिडल स्केल म्हणजे काय? ज्याच्यात आपल्या गरजा पूर्ण होतात, ज्याच्यात जो ट्रेंड चालू आहे त्या हिशोबाने मटेरियल ऍप्लिकेशन आणि तुला स्वप्नातलं जसं घर आहे, ओके, ते बजेट फ्रेंडली होऊ शकतं. ओके.